संघ संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, हा परमात्म्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील, ज्या गोष्टी दास सांगत आहे. आता जसं कशाचा कोणी रोगी आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला कोणाचा आणि त्यामुळे ब्लड वाहत आहे, रक्त, आणि त्यातून पाय मोडलाय, त्याला वेदना होत आहेत खूप, तर डॉक्टर सगळ्यात आधी त्या जागी ऑपरेशन किंवा कोणत्या अन्य प्रकाराने उपचार करेल जिथून ब्लड येत आहे. जर त्याचं ब्लड वाहून गेलं तर त्याचा नाश, मृत्यू होईल. आणि तो ह्याकडे लक्ष देणार नाही की पाय मोडलाय, हा रडत आहे, ओरडत आहे की मला दुखतंय. डॉक्टर इलाज सुद्धा करत आहे आणि ह्याला वाटतंय की डॉक्टरचं लक्ष नाही काही, मी तर मेलो, माझा तर पाय मोडला. पण डॉक्टर वेडा नाही. डॉक्टर आधी हे बघत आहे की हे करणं गरजेचं आहे, हा पाय तर नंतरही जुळून येईल, त्यामुळे काही मरणार नाही हा. तर अशाच प्रकारे तुम्ही ज्यांनी दीक्षा घेतली आहे आणि ज्यांच्यावर असं संकट येणार असेल की तुमचा मृत्यू होणार असेल, तर आधी परमात्मा तो मृत्यू थांबवेल. बाकी सांसारिक सुख तर तुमच्या पुढे ढीग मांडून ठेवेल. तुमचं जीवन एक्सटेंड झालं तर तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ही काही बालकथा नाही आणि असं मनुष्य जीवन मिळणं हा चेष्टेचा विषय नाही. एक श्वास देखील मनुष्य जीवनाचा मिळणं तुम्हाला म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि हा तुम्हाला 100-100, 50-50 वर्ष एक्सटेंड करतो हा परमपिता, हा पूर्ण परमात्मा आहे. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या दास तुम्हाला एक गाईडलाईन सांगतोय. तर अशा प्रकारे ज्यांना दिलासा नाही मिळत त्यांनी असा नका विचार करू की भगवानाचं ऑपरेशन चालू नाहीये. तुमची ती संकट निवारण्यासाठी परमात्मा त्याच दिवशी सक्रिय होतात ज्या दिवशी तुम्ही हे ज्ञान वाचून किंवा हे ज्ञान ऐकून हृदयातून म्हणतात की परमात्मा, आम्ही तुमचे झालो आहोत, तुमच्याशिवाय आता आम्हाला दुसरं काही दिसत नाही. आणि केव्हा बोलावणार? त्याच दिवसापासून परमात्मा तुम्हाला आपलं मानतो, कारण की हा आत्म्याचा साथी आहे. आत्मा ह्याचा अंश आहे. भले तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरातला असो, कुत्रा, गाढव, डुकराच्या शरीरातला. तर हा परमात्मा त्याच दिवसापासून तुम्हाला स्वीकारतो जेव्हा तुम्ही हृदयापासून हाक मारता. आणि ज्यावेळी नाम घेता तेव्हा तर गोष्टीत संपतात की तुमचा कोणता निवाडा नको व्हायला किंवा तुमची संकट दूर नको व्हायला. त्यासाठी हेच कारण ठरतं की परमात्मा आधी ते संकट टाळेल ज्यामुळे तुझ्या जीवाला धोका असेल. तुमचं जीवन एक्सटेंड करून मग हळूहळू तुमची सगळी कामं, आवश्यक कामं जी सगळी असतील सगळी मार्गी लावतील. बघा, हा भक्ती मार्ग आहे. जर तुम्ही इथे आलात बरवाला आश्रमात तर तुम्हाला सगळ्यात आधी हा उद्देश ठेवावा लागेल की मला मोक्ष हवाय. आणि जे म्हणतात की मी फॅक्टरी उघडेन, मी मंत्री बनेन, MLA बनेन, मला आशीर्वाद द्या गुरुजी. बघा, हे आशीर्वाद तुम्हाला इथे नाही मिळणार, कारण हे तर भगवानापासून दूर करतील तुम्हाला. आणि आम्ही असं विष नाही देऊ शकणार जे तुमच्या जीवनाची हानी करेल. डॉक्टर इतका अज्ञानी नसतो. याचं कारण असं आहे की जसं घर बंगले तुम्हाला दिलेही भगवानाने, तर तुम्ही परमात्म्यापासून खूप दूर व्हाल. आणि मग काय सांगतात? सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी वो जम के पड़े जंजीरम. सगळी सोन्याची लंका बक्षीस दिली होती त्याला. सगळी लंका सोन्याची बनवून बसला होता. आणि त्यावेळी तर काही काही 1000, 20-20, 30-30 हजार वर्षांचं वय असायचं. तर त्यामध्ये असा विचार करणं ही काही मोठी गोष्ट नव्हती की आत्ता नको मरायला, 40,000 वर्ष जगेन. कारण की सत्ययुगात लाख वर्षांचं आयुष्य असतं.
आणि त्रेतामध्येही सुरुवातीला 40, 50, 30 आणि शेवटी कमी होत जातं. तर रावणाच्या मनात हा गैरसमज निर्माण झाला की आता नाही मरणार. थाटामाटात राजवाडा बांधला आहे, कित्येक मजल्यांचे महाल बांधले आहेत. अशी आजकाल 20-20, 30-30 मजल्यांची बांधतात घरं. तो तर शेकडो मजल्यांचे बांधून बसला होता, 200-200. इतका कुबुद्धी होता. आणि सगळी सोन्याची, विटा आणि वाळू सोन्याची, लिंपण सोन्याचं. आणि त्यालाही वाटले की आता मरणार, आणि अशी घमेंड उतरली, परिवारासकट नष्ट झाला. तर सांगायचा अर्थ हा आहे, परमात्मा सांगतात की क्या मांगो कुछ थिर न रहाई, ये देखत नैन चला जग जाई. 1 लख पूत 1.25 लख नाती, उस रावण के दीवान बाती. परमात्मा म्हणतात काय मागू. आपल्याला म्हणतात की काय मागाल. रावणा एवढे श्रीमंत पण नाही होऊ शकत, आणि एवढे शक्तिशाली सिद्धियुक्त पण तुम्ही नाही होऊ शकत. आणि त्याची कशी दुर्गती झाली, आणि काय काय मागायला हवं परमात्म्याकडून. भक्ति दान गुरु दीजियो देवन के देवाओ, जन्म पाया भूलू नहीं करहूं पद सेवा हो. आणि मग काय मागायचं. साई इतना दीजियो जा मैं कुटुंब समाए, हम भी भूखे न रहे अतिथि न भूखो जाए. ह्याहून जास्त मागायची गरज नाही भगवानाकडे. आता परमात्म्याला सगळं माहीत आहे की ह्या बाळाला कशाची गरज आहे, आणि काय द्यायचं, कोणती वस्तू देणं अनिवार्य आहे, कोणती वस्तू हा मागत आहे, त्याच्यासाठी ह्याचा उपयोग आहे की नाही. जसं डॉक्टरच्या ऑपरेशन म्हणजे उपचारामध्ये रोग्याने स्वतःचं खरं नसतं करायचं, डॉक्टरचं ऐकायचं. डॉक्टर सांगेल ते बरोबर असेल. आणि डॉक्टरच्या उपचारात मध्ये नाक खुपसलं आपलं की नाही नाही नका असं करू, तसं करा, तू बेशक करून घे, पण त्याने लाभ नाही होणार, तो रोग नाही संपणार. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या दिवशी इथं येता, तुम्ही उपचाराधीन आहात. आणि तुम्हाला रोग कोणता आहे. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. कोणता रोग. भाई जन्म मरण का रोग लग्या है, या तृष्णा बडरी खांसी. जन्म मरण का रोग लग्या है, या तृष्णा बडरी खांसी. आवागमन की डोर गले में, या पड़ी काल की फांसी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई देखा देखी गुरु शिष्य बन गे, किया ना तत्व विचारा. देखा देखी गुरु शिष्य बन गे, किया ना तत्व विचारा. गुरु शिष्य दोनों के सिर पे यू काल ठोके पंजारा. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई साचा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. साचा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. झूठ अंधे की बाँ गई अंधे ने, ये मार्ग कौन बतासी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे. सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे. कहे कबीर तुम सतकर मानो,
ये जन्म मरण मिट जावे, जग सारा रोग गया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोग गया रे। तर यामध्ये असं स्पष्ट केलं आहे परमात्म्याने की तुम्हाला कोणता रोग आहे. काय सांगितलंय की जन्म मरण का रोग लगा है, और यह तृष्णा बढ़ रही, खांसी और आवागमन की। वर जा, मग तिथे तुमचा हिशेब मांडून झाल्यावर खाली या. मनुष्य व्हा, गाढव व्हा, कुत्रा व्हा, मग आपला टाइम पूर्ण करा आणि मग जा. नंतर तिथून नेक्स्ट आदेश येईल, गाढव हो, गाढव व्हायचं, पुन्हा जायचं. परत आदेश येईल, कुत्रा बन, कुत्रा व्हायचं, मनुष्य व्हायचं, देवता व्हायचं, राजा व्हायचं, मग गाढव व्हायचं. म्हणतात ये आवागमन की डोर गळे में। ही काळाच्या कर्मांची फाशी लागली आहे तुमच्या गळ्याला. आणि ह्याला फक्त परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सत्यपुरुष, कबीर परमेश्वरांशिवाय कोणताही असा भगवान नाही जो हा रोग संपवू शकेल. तर तो कापण्यासाठी परमात्म्याने एक विधी सांगून ठेवलाय. आणि तो विधी आतापर्यंत लपवून ठेवला होता, कारण की परमात्म्याचं आणि काळाचं एक प्रॉमिस झालं होतं, करार झाला होता. ह्या काळाने म्हटलं होतं की 3 युगांमध्ये, सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्ये हे परमात्मा तुम्ही थोडेच जीव घेऊन जा आणि 4थ्या युगात, कलियुगात तुम्ही हवे तितके न्या. काळाला माहीत होतं की कलियुगात ह्यांची आधीची बॅटरी चांगली डाऊन होईल, पुण्यकर्म संपून जातील. सत्ययुग, त्रेता, द्वापारमधले, सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्येही तुम्ही होता. आणि तो कोणता आत्मा आहे जो सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्ये सत्ययुगातून सुरू होतो मानवी शरीर प्राप्त करून? ते आत्मे असतात जे कधी या कलियुगात, ह्यावेळी जो आज तुम्हाला वेळ मिळाला आहे, हा मधल्या पिढीचा वेळ, म्हणजे मध्य वेळ आहे कलियुगाची, या सद्भक्तीची. पहिलं चरण जे होतं कलियुगाचं, परमात्मा सहज शरीर आले होते, सहज शरीर कबीर परमेश्वरजी गेले होते मगहरहून. आता ही मधली पिढी आहे जी आता सुरू झाली आहे, ह्यामध्ये कंप्लीट कोर्स आहे भक्तीचा आणि निसंशय आहे, काही डाऊट नाही, सर्व प्रमाणित आहे. आता जे भक्ती करतील ते पार होतील, जे मर्यादेत राहतील शेवटच्या श्वासापर्यंत ते तर सतलोकात निघून जातील. मग काय होईल? 1000 वर्षांनंतर ह्या भक्तीमध्ये बरेचसे असे नालायक काळाचे दूत शिरतील, जे हळूहळू ही भक्ती खराब करायला सुरुवात करतील. आणि त्यावेळी ही सद्भक्ती जेवढा वेळ यांची करून झालेली आहे आणि त्यानंतर मार्गदिशा बदलली, त्यांच्यासोबत काय होईल की जसं पुण्यात्म्यांनो, एका श्वासाचा मंत्र या दासाकडून प्राप्त करून तुम्ही एक श्वास देखील या मंत्राचा घेतला, सतनामाच्या, तसं तर पहिल्या मंत्रापासूनच तुमची बक्कळ कमाई सुरू होते, खूप जास्त होते. आणि जरी सतनामाचा मंत्र तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष केला आणि सारनाम नाही जरी मिळालं, तरीही तुमची प्रचंड कमाई होऊन जाते. आणि मग काळ काय करेल? कारण की तो तर तुम्हाला पुण्य देईल. त्याने वर हॉटेल्स बनवून ठेवली आहेत, स्वर्ग, महास्वर्ग. महास्वर्गात अजून जास्त टॅक्स घेतो तो तुमच्याकडून, तुमच्या पुण्यांमधून. कुठे 20%, कुठे 25%, कुठे 10%, असे त्याने टॅक्स लावले आहेत. आणि जो खर्च तुम्ही खाता तो वेगळाच आहे, तो तुमच्या कमाईतूनच होणार. तर तुम्हाला स्वर्ग, महास्वर्गात ठेवतो आणि तिथे तुमचे पुण्य तुमच्याबरोबर असतात. जेव्हा महास्वर्गात तुमची पुण्य संपतात, तेव्हा स्वर्गात तुम्हाला घेऊन जातो. खाली अजून एक वेगळा स्वर्ग आहे, त्या महास्वर्गाहून वेगळा जो कॉमन स्वर्ग आहे. तिथेही तुमची पुण्य संपली की मग तुम्हाला पृथ्वीवर टाकून देतो. तर तो पुण्यात्मा इतका वेळ तिथे राहतो स्वर्गात, महास्वर्गात, मग त्यांना सत्ययुगात सुरुवातीलाच जन्म देतो. ह्या भक्तियुगात केलेली भक्ती त्यांची एवढी प्रबळ झालेली असते की मग ते सत्ययुगात आधी जन्म घेतात.
त्यांची तरीही एवढी भक्ती असते, कारण की सत्ययुगात लाखो वर्षांचं आयुष्य असतं. हे एकच जीवन पूर्ण करतात इतके की एक दोन जीवनातच हे सत्ययुग पूर्ण होतं. मग त्रेतामध्ये तुम्ही येता. तुम्ही तेच आहात जे आधी भक्तीत रमला होता, पण तुम्ही घसरलात, तुम्ही पडलात, विचलित झाला कोणत्या तरी कारणाने. आणि परमात्म्याचं विधान आहे, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. एकदा का कोणी ह्या सत्य नावाशी जोडला गेला, आज त्यांनी नाव घेतलं, कितीही रोगी असेल आणि भले उद्या त्याचा मृत्यू झाला, नाम घेतल्या घेतल्याही झाला, तरी तो परमात्मा आपल्या वहीमध्ये नोंदवेल त्या आत्म्याला की माझा झाला हा. आता पुण्यात्म्यांनो, आपण असंख्य जन्म वाया घालवले, असंख्य जन्म मनुष्याचे व्यर्थ घालवलेत तुम्ही. हे पहिलं शरीर नाही जाणार जे आज तुमचं जाणार आहे, माना कधीही. हे तर असंख्य वाया घालवले आहेत, ते तर कपडे आहेत, कुर्ते पायजमे आहेत ह्या तुमच्या शरीर बॉडीवरचे. आणि हे नाम घेतल्याबरोबर तुमचे काही शेकडो कुर्ते पायजमे ठेवले जातात खुंटीवर आणि कपाटात. मनुष्य आज तुम्ही नाम घेतल्यावरच, मग भले पुढच्या क्षणी मृत्यू झाला, तसं तर असं काही नाही होणार. जे खऱ्या मनाने येतात त्यांना दिलासा मिळतोच, त्यांचं मनुष्य जीवन एक्सटेंड होतं, आयुष्य पण वाढवतो परमात्मा. एक उदाहरण म्हणून सांगतात की ज्यांनी अविश्वासानेही येऊन नाम घेतलं आहे, बघूया, एखाद्याच्या सांगण्यावरून येतात रोगी पुष्कळसे की बघूया एकदा जाऊन, तर मग त्यांना भगवान तसे त्याला एक्सटेंड नाही करणार. त्यांना माहीत आहे की मी ह्याला जीवनही दिलं, हा पुढे जाऊन तीच बकवास करेल. तेव्हा परमात्म्यामध्ये तर आपला आत्मा बघायचा असतो की ह्याचा उद्धार कसा काय होईल. तेव्हा नाम घेतात, जरी त्याचा मृत्यू झाला तरी भगवानाच्या अकाउंटमध्ये आला आणि 10 महिन्यांनी परत त्याला जन्म देऊन परत बरवालामध्ये बोलावेल, तिथे सुरुवात होईल त्याच्या जीवनाची. तर इथे येणाऱ्या व्यक्तीची हानी अजिबात नाही. आणि पूर्णपणे ज्ञान ऐकून समर्पित होऊन याल तर तुमचा कॅन्सर काय, कॅन्सरचा बाप देखील बरा होईल. भगवान कशाला म्हणतात, वा रे वा. इथे कमीत कमी लाखो भक्तांचे कॅन्सरपर्यंतचे आजार बरे झालेत, ज्यांनी समर्पित भावाने परमात्म्यावर विश्वास ठेवून नाम घेतलं आणि मर्यादा पाळली. कारण की दुःखी माणूस मर्यादा व्यवस्थित पाळतो, सुखी तर गडबड करतो समाजाला मोठा मानून. ह्याला तर आपला जीव दिसत असतो, त्याला लवकर पावतो भगवान, लवकर प्रसन्न होतो, त्याचं आयुष्यही वाढवतो आणि त्याला रोगापासून मुक्तही करेल. पण करेल आपल्या पद्धतीने, त्याचं वागणं बघून की पुढे अजून कोणती गडबड नाही करणार ना. हा तर सांगायचा भाव असा, आधी जो प्रसंग चालू होता तिकडे येऊ. तर परमात्म्याकडे जे आपण मागत असतो ते हेच मागायला हवं की साईं इतना दीजिए जा मैं कुटुंब सुमावे, हम भी भूखे ना रहें और अतिथि न भूखा जावे. तेव्हा इथे येणाऱ्या भक्तांपैकी जवळजवळ 80% जी लोक आहेत हे दुःखी येतात आणि त्यांच्यासाठी हे दुःख आता एक वरदान होईल, एक वरदान सिद्ध होईल त्यांच्यासाठी. तेव्हा तुमच्यासाठी एक प्रार्थना आहे की परमात्म्यावर विश्वास ठेवा आणि थोडा वेळ द्या भगवानाला. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इथे जो प्रसंग चालू आहे की लाखो वर्ष, सत्ययुगात तुम्हाला लाखो वर्षांचं आयुष्य देखील प्राप्त झालं आणि ते देखील कमी वाटलं, मरायला लागला तेव्हा वाटायला लागलं की अजूनही भगवानाने थोडासा वेळ द्यावा. त्रेतामध्ये हजारो वर्षांचं होतं, द्वापारमध्ये 800-900 वर्ष आयुष्य होतं जीवाचं, आणि कलियुगात आता 60-70-80 वर्ष आपण मुश्किलीने जगतो. आपण 90 वर्ष खूप झाली कसं बसं. आणि ह्याला हे तर असं मानणं काही मोठी गोष्ट नाही. आपल्याला लाख वर्षांचं आयुष्य देखील कमी वाटलं आणि तेही संपलं. हे आयुष्य तर संपणार म्हणजे संपणार, हे तर फायनल समजा. ही तर माहीत आहे तुम्हाला गोष्ट, पण मरू इच्छित नाही आपण, ही वेगळी गोष्ट आहे. आत्ता नको, आत्ता नको. जे मेले आहेत ते पण असा विचार करत असत की आत्ता नको. पूर्णपणे स्वस्थ व्यक्ती आणि चांगली फॅक्टरी आहे, लाखो करोडो अब्जो पैशांची कमी नाही. आपल्याच हेलिकॉप्टरमध्ये मृत्यूला प्राप्त झाला ॲक्सिडेंट झाल्यामुळे, आणि आता काय होईल, गाढव बनून फिरत असेल, मरून तर तो पण गेला. इथे मृत्यू काय आश्चर्याची गोष्ट नाही.
हे तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पण ह्या मृत्यूपासून वाचण्यासाठी आता पद्धत आहे, मालकांच्या शरणी या. कबीर ये तन जाएगा, सके तो ठहर ला, एक सेवा कर सतगुरु की, फिर गोविंद के गुण गा. कबीर साहेब हे सांगतात की हे मनुष्य जीवन तर सगळ्यांचं जाणार आहे आणि वेळेवर जाईल. जितकं तुम्हाला मिळालं आहे त्याहून जास्त नाही मिळणार. एक प्रियव्रत नावाचा राजा होता. त्याने 11 अब्ज वर्ष तप केलं आणि 11 अब्ज वर्षांपर्यंत त्याला राज्य मिळालं. तपाने राज्य प्राप्त होतं. आता 11 अब्ज वर्ष राज्य केल्यावर तो मरायला लागला. 11 अब्ज वर्षांपर्यंत राज्य भोगून इतके थाट मानतो आपण राजाचे. मरायच्या वेळी जेव्हा यमाचे दूत त्याला न्यायला आले तेव्हा त्याने एकच विनंती केली की मला थोडे श्वास अजून द्या. सांगा, 11 अब्ज वर्षात तुझं पराक्रम केला नाहीस, तो तू थोड्या श्वासांमध्ये करशील? यमाचे दूत म्हणाले, खबरदार, तुला एकही श्वास अजून घ्यायचा आदेश नाही. आणि जेर बंद करून मान पकडून फरफटत नेलं त्या राजाला. आणि इथे परमात्मा काय सांगतात? जम जो राजा से डरे और मिट कर्म के लेख, अदली असल कबीर हैं ये कुल के सतगुरु एक. मासा घटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, और सच्चा सतगुरु मेट करवाई ऊपर मार दे मेघ. काय सांगतात भगवान? की जा सतगुरु की मैं बलिहारी, जो मेटे जम तल बाणेनु. काय सांगितलं आहे भगवानाने आपल्या महिम्यात? की त्या सद्गुरूला शरण जा जो यमालाही नियंत्रित करतो, म्हणजे बोलवून घेतलेला यमाच्या दूतांकडून, यमराजकडून, ज्याला बोलावलं गेलं आहे आणि यमदूत न्यायला आले आहेत. सांगतात की ह्याला परत सोडून दे, पळून जा इथून, जा, हा नाही येणार, हे माझं बाळ आहे, तू ह्याच्या जवळ नाही येऊ शकत. म्हणजे त्याचं आयुष्य वाढवलं, कर्माची रेषा संपवली, मिटवली, तो अंत होता तो संपवून टाकला आणि तुमचं आयुष्य एक्सटेंड केलं, वाढवलं. आता तुम्ही लहान बाळ आहात, तुम्हाला माहित नाही की किती मौल्यवान आहे मनुष्य जीवन, एका श्वासाची काय किंमत आहे. कबीर साहेब सांगतात, कहता हूँ कहीं जात हूँ, और कहूँ बजा के ढोल, श्वास जो खाली जात है वही तीन लोक का मोल. मनुष्य जीवनाचा श्वास, केवढी किंमत आहे या श्वासाची, आणि आपण हा कसा वाया घालवत आहोत. आणि त्या श्वासाची प्रियव्रतने विनंती केली की, आणि भक्तही होता तो आधीच्या जीवनात, तर नाही मिळाला, एक श्वास सुद्धा नाही मिळाला. आणि इथे तुमचे एवढे श्वास वाढवेल की त्याची गिणतीच नाही होणार. तर एवढा समर्थ भगवान तुम्हाला मिळालाय. तेव्हा सांगण्याचा अर्थ हा आहे की सत्ययुगात सत्ययुगात जे पुण्यात्मा तुमच्यातलेच मग काय आहे, पार झाले नसतील ते इथेच भटकत असतील. आणि सत्ययुगात मग जन्म झाला, ती पुण्य संपली. जितकी पुण्य संपतील त्याप्रमाणे वातावरण बदलत जाईल संसाराचं. सत्ययुगात काय होतं, एवढं दणकट शरीर असायचं, पृथ्वीवर फळं लगडलेली असायची, आणि बाग बगीचे खूप बहरलेले, वनच वन, केळ्याची बनं, आंब्याच्या राई म्हणजे द्राक्षांचे मळे असे असायचे. आणि हे जे अन्न आहे, गहू, ज्वारी, बाजरी, जसं गवत तुम्ही पाहिलं असेल तसं आपोआप उगवतं, आपोआप परिपक्व होतं, असं उभं राहायचं. कोणती कमतरता नव्हती. आणलं तोडून आणि पाखडून ठेवलं, मग शिजवून खा आणि भक्ती करा, काही कामच नव्हतं. मग हळूहळू ती पुण्य संपायला लागली, त्या सुविधाही कमी होत गेल्या. मग त्रेतामध्ये आले. त्रेतामध्ये तुम्हाला हजारो वर्षांचं आयुष्य जगायला मिळालं, ते सुद्धा कमीच वाटलं. कारण की मृत्यू ही चांगली गोष्ट नाही.
आणि इथे कंपल्सरी आहे. इथे तर चांगली वस्तू राहणारच नाही. आणि आपण हीच डिमांड करतो की आम्हाला चांगली वस्तू मिळावी आणि कधीच संपू नये. आता मुलगा मुलगी झाले, आम्ही किती खुश झालो. अगदी बरोबर आहे. आणि आपण आपल्या मुलांबरोबर राहतो, किती छान वाटतं. यांच्यासाठी पूर्ण दिवस मजुरी करतो, मेहनत करतो, यांना सुखी ठेवू इच्छितो. आणि हा मृत्यू होतो एका मिनिटात. मुलंच मरतात, बाप आई वडील दोघेही मरतात एकत्र. अख्ख्या परिवाराचा नाश होतो. मग व्हॉट इज दिस? हा लोक आहे, हे संसार आहे जिथे तुम्ही राहत आहात. ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला माहीतच नव्हतं की ह्या व्यतिरिक्त सुद्धा कोणतं ठिकाण आहे. तर हे भगवानांनी येऊन सांगितलं आहे. आणि आपले काही साक्षीदार देखील तयार केले. ते कोणतंही काम कच्चं नाही करत. आपले यांनी साक्षीदारही तयार केले, ज्या महापुरुषांना त्या ठिकाणी घेऊन गेले, जे सुखमय ठिकाण आहे. गीता अध्याय नंबर 18 मधल्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. परम शांती तिथे असेल जिथे मृत्यू नाही. आणि जिथे मृत्यू असेल तिथे शांती कसली? आता भले पंतप्रधान बनत असू दे, बाप आणि मुलाला त्रास झाला किंवा ॲक्सिडेंट झाला. जेव्हा तो ऐकतो की ॲक्सिडेंट झालाय, काळीज असं होतं त्याचं. काय 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 झालं? जेव्हा असं म्हटलं ना की तो वाचला, तेव्हा त्याला शांती मिळते. तर इथे काय जीवन आहे? इथे शांती आहे? आपल्याला वाटतं राजा सुखी, संपूर्ण पृथ्वीचा राजा हे महादुःखी आहे या लोकामध्ये. तर सुख कुठं आहे हे सांगितलंय भगवानाने की सतलोकामध्ये आहे. जिथे तुम्ही पूर्वी राहत होता ते सुख तुम्ही इथे शोधत आहात. ते साखरेच्या बाजारात सुख होतं, ते मिठाच्या बाजारात नाही असू शकत. त्या वाळवीला, त्या अळीला, त्या किड्याला ज्याला साखरेच्या पोत्यातून उचलून आणि कोणी उचलून मिठाच्या पोत्यात बाजारात ठेवलं तर तिथे सगळं सारखंच आहे, परंतु कलर सारखा आहे. तर हा काळ जो आहे तो भगवान जरूर म्हणवला जातो, पण तो भगवान नाही, हा सुख देणारा नाही. तर त्या सतलोकाची आणि इथली रचना एकसारखी आहे. असाच मनुष्य तिथे आहे, अशी सृष्टी हुबेहूब तिथे आहे. तुम्ही आधी तिथे राहत होता. मुंगीपासून हत्तीपर्यंत कितीतरी असंख्य प्राणी आहेत. तो इतका मोठा लोक आहे. आणि तुमच्या एका परिवारासाठी तिथे इतक्या जागा आहेत, इतक्या अशा सदाबहार बागा तुमच्या अंगणात लागलेल्या असतात. मोठे मोठे महाल आहेत, तेजपुंजाने बनलेले. जशी इथे माती आहे 5 तत्वांनी बनलेलं आहे सगळं काही. झाडं ही, झुडपं ही तिथे एका तत्वाने बनलेले, तेज तत्वाने. आणि ते सोडून इथे आलात तुम्ही. इथे शोधता आहात ते सुख की काम नको करायला, आणि सुख पुष्कळ असावं, बसल्या बसल्या सगळं मिळावं. हे तर तिकडे मिळेल. तर याची नक्कल काळाने करून ठेवली आहे, स्वर्ग आणि महास्वर्ग. आता तिथे तुम्हाला बसल्या जागी सगळं मिळेल, स्वर्गात महास्वर्गात. पण कमाई तुमची संपत आहे. आणि तिथे कमाई मुळीच नाही संपत, कारण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी असता. बापाच्या घरी काही भाडं थोडंच द्यावं लागतं. तो परमपिता आहे आपला. तर इथे स्वर्गात जेव्हा कमाई संपेल, मग पुन्हा ढकलून देईल पृथ्वीवर, रिकामं करून, तुम्हाला पिळून, तुमची पुण्य संपवून इथे टाकून देतो. आणि तिथे कधी पुण्य संपतच नाहीत. जो प्राणी तिथे जाईल तो पुण्याने इतका परिपूर्ण परत होईल या भक्ती सद्भक्तीने. आणि मग आपल्या भगवानांच्या, आपल्या पित्याच्या घरी जाऊ. मग तिथे समस्याच संपतील. तर हे सांगायचा भाव हा आहे की या लोकाची तुम्ही इच्छा कमी करा. इथल्या सुविधांकडेही डोळे झाक करा थोडी. जसजसं ज्ञान तुम्हाला होत जाईल तसतसं ह्याच्या विरुद्ध बाजूला जाल आणि तेव्हाच त्या परमात्म्याच्या जवळ पोहोचाल. जर तुम्ही इथल्याच कार घरांचीच डिमांड करत राहिला भगवानापुढे, तर तुमचं मूळ काम मग राहून जाईल. परमात्मा तुम्हाला त्या वस्तू नक्कीच देईल ज्या कलियुगात आवश्यक आहेत. कलियुगात काय गरजेचं आहे? व्हेइकल, जशी मोटरसायकल आहे, कार आहे, किंवा इतर काही सोयीस्कर एखादं जसं ट्रान्सपोर्ट, जसं गाडी चांगली चालत असावी. बसमध्येही माणसं सहज जाऊ शकतात, ट्रेननेही येऊ जाऊ शकतात. येणं जाणं यात काय? गाडीत बसल्यानंतर कोणी देवता बनतो. रेल्वेमध्ये बसला ना, यात कारमध्ये बसलेला आहे तर तो माणूसच आहे. तर जो भक्ती नाही करत, तो अगदी हेलिकॉप्टर घेत असू दे, तो तर दगड आहे आणि भगवानासाठी युजलेस आहे. म्हणून परमात्मा सांगतात
राम रटत निर्धन भलो, टूटी घर की छान, वो कंचन महल किस काम के, जा भक्ति नहीं भगवान. की परमात्म्याला तो मुलगा आवडतो, भले निर्धन असू दे आणि इतका निर्धन असो की घराचं छत सुद्धा पडलेलं असो, आणि माझी परमात्म्याची भक्ती करत असेल. आणि त्या सोन्याच्या महालाचं काय करायचं जिथे, ते काय कामाचे सोन्याचे महाल जिथे परमात्म्याची भक्ती नसेल. तर भक्ती किती गरजेची आहे, किती आवश्यक आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे, ह्याची काय किंमत आहे, हे तुम्हाला सत्संगातून समजतं. जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणाचं अवश्य मानावं लागेल जो सांगत असतो. आणि एकतर सांगत जा आपला अनुभव, ते तर संत वेगळे असतात. दास सांगतो भगवानांनी सांगितलेलं, तर भगवानांनी सांगितलेल्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही असू शकत, हे तर तुम्ही नक्की खरं समजावं. हे तर मानलंच पाहिजे की भगवान जे म्हणतो ते फायनल असतं. माणसाच्या सांगण्यात त्रुटी असू शकते, भगवानाच्या सांगण्यात नाही होऊ शकत. तर दास स्वतःचा नाही सांगत अनुभव, भगवानांनी सांगितलेलंच सांगत आहे. आणि जे त्यांनी ज्ञान दिलं ते तुम्हाला ऐकवतो. आणि ज्या महापुरुषांना भगवान तिकडे घेऊन गेले आणि पुन्हा इथे सोडलं, त्यांनी जे ज्ञान दिलं आहे ते तुमच्यासमोर मांडतोय की त्यांनीच असंच म्हटलंय आणि परमात्म्याने स्वतः येऊन हेच सांगितलंय. तर मग हे निसंशयपणे वाटलं पाहिजे तुम्हाला की दास जे सांगत आहे ते फायनल आहे, ते खरं आहे. तर सत्य ग्रहण करायची सवय लावा. मुलं खेळण्यांना खरं मानतात कारण की त्यांची बुद्धी इतकी काम नाही करत. छोटे छोटे घोडे असतात खेळण्यातले, कार असते, त्यांना असंच हाताने ओढत असतात की बाजूला व्हा, कार आली आहे, बाजूला व्हा, कार आली आहे, आणि मागे मागे पळतात तिच्या. तर ही खेळणी आहेत या पृथ्वी लोकावरची, जी तुम्ही डिमांड करत आहात. ते तर खेळण्यांशी खेळत आहात. आणि ह्या ज्ञानामुळे मग तरीही खेळण्यांशी खेळणं आपोआप सोडाल. जशी लहान मुलं असतात खेळण्यांशी खेळतात छोट्या छोट्या कारबरोबर, आणि जेव्हा ते मोठे होतात, त्यांचा विवाह होतो आणि त्यांना ओरिजिनल कार बसायला मिळते, तेव्हा काय ते खेळण्यातल्या कारशी खेळू शकतात? मोठी माणसं तुम्ही त्या खेळण्यातल्या कारशी खेळू शकता का? त्याच्याशी नाही खेळणार. अशाच प्रकारे जेव्हा तुमचे विचार या ज्ञानाने मॅच्युअर व्हायला लागतात, इथून वर उठाल, तर तेव्हा तुम्हाला वरच्या सुखाचं ज्ञान होईल. मग तुमची इथल्या या खेळण्यांमध्ये रुची नाही राहणार. तर त्या दिवसापासून तुमची भक्ती प्रारंभ होईल आणि एके दिवशी हे ज्ञान तुम्हाला होईल. भगवानाने तुम्हाला शरणात घेतलं आहे, तर तुमची स्थिती अशी बनवेल. आधी तर तुम्हाला ज्या वस्तूंची गरज असेल त्या नक्की देईल. आता तुम्ही इथे येता तेव्हा कोणी तर रोगांनी दुःखी आहे, कोणी कर्जाने दुःखी आहे, कोणी कोणी इतर एखाद्याच्या मुलीसोबत चुकीची गोष्ट घडली आहे बाबा, कोणी कुठल्याशा केसने पीडित आहे, कोणी कोणत्या कारणाने. आणि जेही ज्ञान आणि भक्ती दिली जाते तुमची, ती इथेच नष्ट होते. कारण की तुम्ही भक्ती करता, 36 तुमच्यावर संकट आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रार्थना करता भगवान असं व्हावं, तर ती तुमची सोबतच संपते. तर परमात्मा तुम्हाला कसं बरं करेल? एकदा कोणाच्या ओठाला जखम झाली, ओठाला, आणि कोणी उपाय सांगितला की ह्याच्या ओठाला हलवा बनवून बांधून ठेवा. आता थोडासा हलवा बनवला, 10-20 ग्रॅम देशी तुपाचा, आणि त्याच्या ओठाला लावला. ओठाला लावताच त्याने आत गिळला, भुकेला होता. त्यांनी पुन्हा लावला, त्याने पुन्हा खाल्ला. एका समजदार माणसाने सांगितलं की ठीक आहे, भरपूर बनवा, आधी याच्या पोटात भरवा, मग ओठावर टिकेल. आतून फुल करा, मग टिकू देईल हा ओठावर. तर आधी हा परमात्मा आधी तुम्हाला आत भरवेल आणि तेव्हा ह्या औषधाला ओठावर टिकू द्याल तुम्ही. तेव्हाच तुम्ही वर चालायचा विचार कराल. म्हणजे तुमची इथली जी रिक्वायरमेंट आहे, दाता आपली जी दुःख आहे ती आधी बरी करतील. आणि बरं झाल्यावर तुम्ही चुका करायला लागता, ते देखील मालकांना माहीत आहे. तुम्ही वाटल्यास माना किंवा मानू नका. आता अनेक भक्त म्हणतात की सगळं काही छान झालं, एक थोडंसं ते सांगतात की इतकंच दुःख उरलंय. ते तर ठेवावंच लागतं भगवानाला.
ते तर मुद्दामच ठेवलंय भगवानाने, नाहीतर अभिमानी होऊन मिरवाल. तर परमात्मा सांगतात की सुख के माथे पत्थर पड़ो, जिसते नाम हृदय ते जावे, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम उठावे. तर परमात्मा सांगतात की अशा सुखाला आग लागू दे ज्यामुळे भगवानाचा विसर पडतो. आणि बुद्धिमानी व्यक्तींनी, समजूतदार व्यक्ती भक्तांनी असं मागायला हवं, परमात्मा असं दुःख देत जा, तुमची आठवण येत राहील. असं सुख नका देऊ ज्यामुळे तुमच्यापासून दूर जाईन, खड्ड्यात जाऊ दे असं सुख. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्यांनी हे जे थोडंफार ठेवलं आहे हे अनिवार्यच आहे आपल्यासाठी. असा विचार करून तुम्ही आता ब्लाइंड फेथ ठेवा या मार्गावर. पूर्वी आपण ब्लाइंड फेथ ठेवायचो त्या अज्ञानी नकली संतांवर, आणि तिथे त्यांनी आपल्या त्या ब्लाइंड फेथचा म्हणजे आंधळेपणाने मागे जाण्याचा त्यांनी दुरुपयोग केला, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचं आयुष्य नष्ट झालं. आता त्या ब्लाइंड फेथच्या स्थितीमध्ये आपल्याला आणण्यासाठी खूप वेळ लागेल दासाला, पण एके दिवशी आपोआप होईल, जेव्हा सारे प्रमाण तुमच्या समोर येतील की हु इज गॉड, परमात्मा कोण आहे आणि कसा मिळतो. ह्या साधनेमुळे जी दास देत आहे ते कोणाकोणाला मिळाले आहेत भगवान, आणि ज्यांना ते भगवान भेटले आहेत त्यांनी त्याचं वर्णन काय काय केलं आहे, कसा सांगितलं आहे. तर हीच साधना ज्या महापुरुषांनी जी साधना केल्यामुळे परमात्मा भेटले आहेत, आणि ती तुमच्यासमोर मांडली. कारण तुम्ही स्वतः नाही वाचू शकत अध्यात्म लिटरेचरला, त्यासाठी टीचरची गरज असते सिलेबस शिकवण्यासाठी. तर आपल्या अध्यात्माचा जो टीचर सिलेबस आहे हे पवित्र ग्रंथ आहेत सगळ्या धर्मांचे. पवित्र बायबल, पवित्र कुराण शरीफ, पवित्र गुरुग्रंथ साहिबजी, पवित्र पुराण, पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवत गीताजी. तर हे आपल्या अध्यात्म मार्गाचे सिलेबस आहेत, पाठ्यक्रम आहे. आणि पाठ्यक्रमाला एक गुरु म्हणजे टीचर समजू शकतो. तुम्हाला सांगितलेलं गुरु कोण आहे? गुरु भगवान असू शकतो, दुसरा गुरु असूच शकत नाही. कारण की गुरु सगळे, गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, सद्गुरू ह्यासाठी म्हणावं लागलं कारण नकली गुरु खूप झालेत, नाहीतर गुरु शब्द पुरेसा आहे. गुरु म्हणजे वाट दाखवणारा, खरी वाट दाखवणारा. पण खोटे गुरु झाले आहेत म्हणून सद्गुरूची गरज भासली. तेव्हा सद्गुरू म्हणा आणि त्याला गुरु म्हणा, परमात्माच येतो, येतात, आणि तेच गुरु असू शकतात. इतर कोणी गुरुच नाही. बाकीचे गुरु तर सगळेच आहेत, तुम्हाला सांगितलंच आहे. एखाद्याने केस कापायला शिकवले तो त्याचा गुरु झाला. हे छोटे मोठे शाळेतले शिक्षक, एखाद्याने अक्षर ओळख करून दिली तो त्याचा गुरु झाला. हे गुरु वेगळे आहेत. अध्यात्म मार्गातल्या गुरुचा सत्संगात रोल असतो. जर इथे गुरु असते तर भगवानाला येण्याची गरजच नव्हती. आपण रचलेल्या सृष्टीला अनुभवातून भगवानच शिकवू शकतो. जीव कसा समजू शकतो आपल्या अनुभवाने? तर असंख्य ब्रह्मांडांचे रचनाहार परमात्मा स्वतः आले होते. तुम्ही सृष्टीची रचना जेव्हा बघता, दासाने खूप वेळा तुम्हाला सांगितली आहे, त्याची कॅसेट, सीडी, डीव्हीडी बनवली आहे, भक्तांनी पुस्तकही लिहिलं आहे. तर सृष्टी रचनेविषयी ब्रह्माजींना विचारत आहेत नारदजी, नारदजींना विचारत आहेत व्यासजी, आणि ब्रह्माजी म्हणतात की अहो मला माहित नाही, मी तर कमळाच्या फुलावर बसलो होतो, माझा कुठून जन्म झाला सांगा. आता गीता ज्ञानदाता मग ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. हा सांगतो गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये की माझी उत्पत्ती ना ह्या देवता जाणतात ना हे ऋषीगण जाणतात, कारण की हे तर माझ्यापासून उत्पन्न झालेत. तर पित्याच्या उत्पत्तीबद्दल, डेट ऑफ बर्थ विषयी मुलं कशी सांगू शकतील? ते तर आजोबा सांगतील. ते आजोबा सांगतील त्या पित्याची जन्मतिथी, आणि जिवंत असेल तर नातू नातीची जन्मतिथी हे आजोबा तर कंप्लीट सांगू शकतात सगळ्यांची. तर अशाच प्रकारे हे ब्रह्मा विष्णू महेश हे काळापासून उत्पन्न झालेत, हे नाही समजू शकत. ते आपल्या बापाची उत्पत्ती नाही माहीत, हे तर ब्रह्मची विशेष म्हणजे काळाची. आणि तो परमपिता परमात्मा जो सगळ्यांचा पिता आहे, सगळ्यांचा आजोबा आहे, सगळ्यांचा रचनाहार आहे, कबीर भगवान, त्यांनी येऊन ह्या सगळ्यांची डेट ऑफ बर्थ सांगितलेली आहे.
यांची उत्पत्ती सांगितली आहे, इन्क्लुडिंग क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि ब्रह्मा विष्णू महेश पर्यंतची आणि सगळ्यांचीच. आता सांगण्याचा भाव हा आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी सर्वात पहिले गुरु मानले जातात आणि ब्रह्माजींपासून ज्ञान मिळालं विष्णू आणि शंकरजींना. त्यानंतर सगळे ऋषी महर्षी दक्ष वगैरे ऋषींना मिळालं, ते ज्ञान आमच्यापर्यंत आलं. तर ब्रह्माजी स्वतःच म्हणतात की मला काय माहीत मी कुठून जन्माला आलो, मी तर कमळाच्या फुलावर बसलेलं पाहिलं स्वतःला. तर हे गुरु आहेत पण खरे सद्गुरू नाहीत, इनकम्प्लीट गुरु आहेत. तेव्हा हे भगवान नाहीत. अगदी अशाच प्रकारे त्या पूर्ण परमात्म्याने येऊन सगळा मार्ग सांगितला आणि तेच परमात्मा आहेत आणि तेच गुरुच्या रूपात आले. तर इथून त्या गुरूंचा रोल सुरू होतो. आता ते गुरु स्वतः आलेत परमात्मा आणि मग त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या प्रिय आत्मा धर्मदासजींना सांगितलं होतं की ज्यावेळी कलियुगाला 5500 वर्ष होतील त्यावेळी परमात्मा म्हणाले होते की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाएं और काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टि परवानिक होई. कलयुग बीते 5500 पाचा जब यो मेरा वचन होगा साचा. परमात्मा म्हणाले होते धर्मदासजींना की मी ह्या काळाला सांगितलं होतं की जेव्हा कलियुग येईल, चौथं युग, तेव्हा मी माझा अंश पाठवेन आणि त्यावेळी सबंध पृथ्वी संपूर्ण विश्व नाम घेईल, मंत्र दीक्षा घेईल आणि धर्मदास सर्वांचा मोक्ष होईल. तर धर्मदासजींना ही गोष्ट समजत नव्हती, कारण कबीर भगवान जेव्हा आले होते 600 वर्षांपूर्वी तेव्हा त्यांना इतका विरोध होता, कोणी म्हणणं ऐकायला तयार नव्हतं. त्यांच्या नावाचाही तिरस्कार करायचे लोक, कारण की मुल्ला आणि काझींनी आणि हिंदूंच्या पंडितांनी, ऋषी महर्षी मंडलेश्वरांनी भगवानाला इतकं बदनाम केलेलं होतं की हा खोटारडा आहे, कपटी आहे, हा वेदशास्त्रांना जाणत नाही, हा नुसती फालतू बकवास करत आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा अनादर करत आहे, ह्याचं म्हणणं नका ऐकू. आणि त्यावेळी परमात्मा असं सांगतात की सबंध पृथ्वीवर माझं ज्ञान असेल आणि तेही याच कलियुगात. आजपासून 5500 वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा 49 वर्षच संपली होती कलियुगाची. आणि हे सुद्धा भगवान सांगत होते की कलियुगात, येणाऱ्या कलियुगात इतके दुष्कर्मी प्राणी होतील की त्यांचा काही ठिकाणाच नाही राहणार, हा काळ असं करेल. तेव्हा त्यावेळी त्यांना ही गोष्ट पटत नव्हती धर्मदासजींना, कारण की ते तर अंतर्यामी होते. परमात्मा ओळखलं की भक्त वरवर हो म्हणतोय पण आतून मानत नाही. तेव्हा परमात्म्याने सांगितलं की हे जे मी सांगत आहे की पूर्ण विश्व नाम घेईल, हे वचन माझं त्यावेळी खरं ठरेल जेव्हा 5505 वर्ष होतील कलियुगाला. 1997 मध्ये कलियुगाला 5505 पूर्ण होतील. 1997 मध्ये परमात्मा ह्या दासाला पुन्हा भेटले होते आणि 1994 पासून दास ह्याचा प्रचार करत आहे. तेव्हापर्यंत सतनाम सारनाम दिलं जात नव्हतं, एखाद दुसऱ्या भक्ताला मी देत होतो. त्यानंतर परमात्म्याने सांगितलं की निसंशय आता उघडून टाक, ह्या पेटाऱ्याला उघडून टाक आणि सुरू कर. आता आली आहे ती वेळ ज्याच्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करत होतो, कसंही करून हे ज्ञान, हे नाम, ही भक्ती सुरक्षित राहू शकेल. आणि आता उधळण कर माझ्या लेकरांवर. तर मग ही त्या 5505 वर्षांची वेळ आली आहे. तर सांगण्याचा भाव हा आहे की जेव्हा त्याने परमात्मा धर्मदासजींना त्यावेळी सांगत आहेत की काळाने म्हटलं होतं की द्वादश पंथ करू मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. आणि या 12 पंथांमध्ये 12वा पंथ चालवेन, द्वादश पंथ, आणि 12ही पंथांमध्ये जे नाम घेतील ते माझ्याच मुखात येतील. और अनेक पंथ चलाऊं या विद जीवों को भरमाऊं, जाओ जोग जीत संसारा, जीवन मान कहा तुम्हारा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? पूजा संतोष नलावडे. आपण कुठून आलात? राहणार चरोली, आळंदी, पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी सध्या गृहिणी आहे. पहिले मी जॉबला जात होते मॉलमध्ये.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28 एप्रिल 2018ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही म्हणजे शंकराची पूजा करणे, गणपती बसवणे, परत देवी देवतांचे म्हणजे व्रत करणे. परत मी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पण धरत होते, त्याचे उद्यापन करत होते. परत माहेरी ग्रामदैवत म्हणून म्हणजे जेजुरीचा खंडोबा, तर त्यांची म्हणजे हे राहायचं, तिथं बेल भंडारा वाहणे, त्याच्यासाठी रविवारचं जाणं, पौर्णिमेचं जाणं हे एक राहायचं आमच्या इथे. परत आता लग्न झाल्यानंतर इकडे म्हणजे सासरी पण आमचं वाघेश्वराचं मंदिर आहे मोठं शंकराचं, तर तिथे पण सोमवारचं जाणे, तिथे त्याला बेल वाहणे, श्रावणी सोमवार म्हणजे पकडणे, ते एवढं सगळं असायचं घरी. म्हणजे अजून वारकरी संप्रदाय टाईपचे म्हणजे एक गुरु होते, म्हणजे जे माझ्या जावेंनी दिरांनी म्हणजे त्यांना गुरु बनवलं होतं. पण म्हणजे मग ते वारी निघाल्याच्या नंतर ते म्हणजे जेवण अन्नदान वगैरे असायचं, तर त्या अन्नदानाला मग ते रात्रभर ते भजन कीर्तन हे सगळं करायला लागायचं तिथं पण. त्या सेवा एक अशी चालू असायची. पण असं म्हणजे साईबाबांचं एक हे असायचं, साईबाबांचं मंदिर आहे इथं चरोलीच्या तिथं आमच्या, तर तिथे पण आम्ही म्हणजे गुरुवारचं वगैरे जायचं. जसं आपण सांगत आहात की आपण सुरुवातीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ते असं झालं की माझे मिस्टर 2-3 वेळा गाडीवरून असे पडले होते, पण त्यांच्या डाव्या साईडला फक्त लागायचं, म्हणजे फक्त खरचटायचं. मग ते असे म्हणायचे की कोणाला तरी विचारूया आपण की नक्की हा काय प्रकार होतोय. तर ते सारखे म्हणजे ब्राह्मणांना म्हणजे विचार हे कर, तर ते असे कटिंग वगैरे करायला आहे ना सलूनमध्ये जायचं, तर तिथे कबीरपंथी म्हणून मेन होते कटिंग करणार, तर त्यांनी सांगितलं की मी तुझ्या घरी येतो एक दिवस आणि तुला सांगतो की हे काय असतं काय नसतं, का तर ते कबीरपंथी होते. मग त्यांनी ते कबीरपंथीचं सांगायला सुरुवात केली. मग आमचे भगतजी ऐकायचे ते सगळं. मग सकाळ सकाळ सगळं कबीर म्हणजे पंथांचं सगळं गाणी वगैरे लावायचे काय. पण नंतर युट्यूबला त्यांनी जसं चालू केलं ते पाहणं, तर संत रामपालजी महाराजजी यांचं सत्संग त्यांना दिसलं त्याच्या, म्हणजे ते ऐकलं त्यांनी ते. पण तेव्हा मी काय तिथं नव्हते, म्हणजे मी माहेरी होते. पण नंतर त्यांनी परत ते ऐकायचे ते, आणि मग ऐकून त्यांनी मग मी तर माहेरीच होते, माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि मग हे अचानकच लागले म्हणायला की मला नामदीक्षा घ्यायची. मी म्हणायचे काय करताय म्हणजे नक्की तुम्ही, पण नियम वगैरे मला काही माहित नव्हतं एवढं. मग परत एकदा तरी पण मी नाहीच म्हणायचे त्यांना. मग त्यांनी काय केलं, ते नामदीक्षा घेतलीच शेवट. मी आईकडे गेलते, आईचं ऑपरेशन झालं, तर त्यांना म्हटलं मग मी येतच नाही इकडं, असं पण झालं एकदा. तर म्हटले नाही. बरं म्हटलं ठीक आहे चालते. मग आले. मग नंतर ते काय करायचे, रोज सकाळचे संत रामपालजी महाराजांनी दिलेले म्हणजे नित्य नियम आरती वगैरे ते लावायचे, पण ते माझ्या काय डोक्यात जात नसायचं. मी म्हणायचे हे काय करतात नक्की, काय कळत नाही. गुरुजी जे सत्संग सांगतात ते पण काय कळत नसायचं मला. मी बाहेर निघून जायचे, अजिबात म्हणजे हेच नव्हतं, म्हणजे त्याच्यात इंटरेस्टच मला पण असं वाटत नसायचं. पण नंतर जे सत्संगमध्ये गुरुजी ते भगवद्गीता वगैरे खोलून दाखवायला लागले, म्हणजे त्याच्यात काय सांगितले काय नाही. भगवद्गीतेतलं पण सांगितलेलं की 11व्या अध्यायातला 32वा श्लोक की मी का बोलतोय, सगळ्यांना खायला आलोय, हे ते. मग नंतर जरा माझा इंटरेस्ट वाढायला लागला. मग म्हटलं काळ म्हणजे काय हे, का आता ते रामायण महाभारत पहिलं पाहायचो, त्या पाहण्याच्या ह्याच्यात कसं की ते मी समय होऊ असं म्हणायचे ना. मग समय म्हणजे कोण, तर ते म्हणजे ते काळच आला एक, म्हणजे एक प्रकारचा. तर ते झालं. मग नंतर ऐकून त्यांच्या नंतर मी 5 महिन्यांनी संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये आले. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले पतिदेव संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी जी भक्तिविधी घरामध्ये चालू केली, त्या भक्तिविधीचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा काय आनंद मिळत नव्हता, परंतु परमात्माची कृपा झाली आणि आपल्याला हळूहळू संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण त्यांच्या ज्ञानात आलात आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आज आपण भक्ती करत आहात. तर या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला तर असा की मला आध्यात्मिक म्हणजे ज्ञान मिळालं, परत आर्थिक पण लाभ भेटला मला, शारीरिक पण भेटला. आर्थिक म्हणजे असं झालं की संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये आल्याच्या नंतर 5 महिने म्हणजे असं त्यांचं इथंच चालायचं मग घरात. तर असं अचानक झालं की म्हणजे मी तर नामदीक्षा नाही घेतली, पण आमच्या भगतजींनी घेतली होती. तर घेतल्याच्या नंतर ते दर्शनात निघाले होते,
पण त्या टाइमला पैसे पण नव्हते, का तर मोजूनच जेवढे होते तेवढेच म्हणजे हे केलते. पण नंतर जाताना एकदम भगतजींना ₹2100 बॅगेत कसे काय आले, म्हणजे तर एक मोठा चमत्कारच झाल्यासारखा झालता तो एक, की ₹2100 मी म्हणायचे माझ्या जाऊबाईंनी माझ्याकडे आणून दिले का मी विसरले. पण मी म्हणायचे नाही, आता एवढ्या टंचाईत आपण मोजूनच ठेवतो ना सगळे पैसे. तर ते म्हणले ₹2100 आलेच कसे काय याच्यात. मग नंतर भगतजी तिकडून जाऊन आल्याच्या नंतर म्हटले, नाही म्हणले संत रामपालजी महाराज यांचीच दया होती ही, की ते आपल्याकडे आले असे. परत 2 महिन्यांनी पण असाच एक चमत्कार झाला. तेव्हा पण असे ₹1600 अचानक माझ्या बॅगेत होते. म्हटलं हे पण असं कसं झालं? तर म्हटलं ते पण आता एक चमत्कारच झालाय मोठा. ते झाल्याच्या नंतर शारीरिक लाभ म्हणजे मला पॅरालिसिसचं 2 अटॅक येऊन गेले. मुळशीला एक कृषी प्रदर्शन असते मोठं, तर त्याच्यात शनिवारी म्हणजे येऊन गेला. तर त्या टायमात सगळे भगतजी वगैरे आम्ही सगळं म्हणजे पुस्तक सेवेचं सेवा चालू होती. तर सेवा चालू असताना अचानक म्हणजे माझ्या पाठीत असं मान इतकी दुखायची की मला म्हणजे असं वळलं इकडं तिकडं होता येत नसायचं. आणि मग मी अचानक उन्हाच्या ह्याच्यामध्ये तिथं जाऊन स्टॉलमध्ये थांबले. तर थांबल्याच्या नंतर माझी पूर्ण डावी बाजू गेली. डावी बाजू म्हणजे माझी जीभ पण एकदम जड झाली. हात पाय काहीच मला सुचेना झालं. मग नंतर भगतजी जे आमचे म्हणजे होते, तर ते म्हटले की तुम्ही फक्त म्हणजे संत रामपालजी महाराजांना एकदा दंडवत घाला. तर मग ठीक आहे म्हटलं. मग मी तसेच दंडवत घातलं आणि दंडवत घातल्यानंतर 10 मिनिटांनी जरा मी कंट्रोलमध्ये आले. पण तरी पण सगळे लागले म्हणाले की तुम्ही एकदा स्कॅन करून या. मग डी.वाय. पाटील दवाखान्यात मला भगतजी एकदा घेऊनच गेले. म्हटले नाही आपण कसं म्हणतात ना, जास्त म्हणजे हे नको व्हायला, पुढं रात्रीचं काही म्हणजे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून स्कॅन वगैरे करून येऊयात आपण. मग ते स्कॅन करून आलो. तर ठीक आहे म्हटले, नॉर्मल एकदम आलं माझं ते. आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी म्हटलं चला आता परत सेवेला जायचं दुसऱ्या दिवशी, पण काय नाही होते. पण म्हटलं नको. भगतजी आमचे म्हटले नाही तू घरीच थांब, येऊ वगैरे नकोस. तर भगतजी मग गेले कामाला. आणि मुलगा पण रविवारचा त्याची सकाळ पेपरला ते चित्रकलेची स्पर्धा असते, तर ते शाळेत होता तो. तर तो पण शाळेत गेला होता. तर त्याची शाळा सुटणार होती 12 वाजता. तो 8 वाजता ह्यांनी त्याला सोडलं. आणि मग नंतर तोपर्यंत मी एकटीच होते. जाऊ वगैरे माझ्या लग्नाच्या ह्याच्यासाठी बाहेर गेल्या होत्या पूजेला. आणि शेजारी मग कोणच नाही. शेजारच्या काकू पण म्हणजे निघाल्याच होत्या पुण्याला. आणि तेवढ्यात म्हणजे मला काय झालं की मी टॉयलेटला जावं आणि मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं. डोकं आपटते कुठं काय. दरवाजा उघडायचा ते मी लावून टाकते. आणि तेवढ्यात म्हणजे मुलगा पण आला 10:30ला. 10:30-11 वाजताच घरी आला तो. आणि त्याला वाटलं मी टॉयलेटच धुते. नंतर मी त्याला म्हटलं बाळा मला बाहेर काढ. तर तो म्हणतो काय करतेस तू. तर मी डोकं आपटलं तिथंच घसरले. मग नंतर त्याने मला बाहेर काढलं. मग नंतर त्याच्यानंतर पूर्ण माझी जीभ वगैरे सगळं जड झालं. त्याने मला खूप म्हणजे सगळे त्यांची रडारड चालू, पण मला काही आठवत नाही. दवाखान्यात मला तिथले लोकल म्हणजे आमचे डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे नेलं. तर त्यांनी फक्त मला एनर्जी ड्रिंक वगैरे दिलं. तर ते एनर्जी ड्रिंक पण म्हणजे काहीच नाही. आणि ते तोंडात ते कसली गोळी ठेवायला जातात ते पण दिली. पण त्याने मला काही झालं नाही. नंतर मला परत दुसऱ्या दवाखान्यात नेलं, दिघीला रोड डॉक्टरकडे. तर ते म्हणले तुमच्या घरात भांडणं वगैरे झालेत की काय. तर म्हटलं नाही, म्हणजे आमच्या घरात तसं म्हणजे सगळे सांगायचे, म्हणजे मला तर काय कळतच नव्हतं. पण बाकीचे सगळे सांगत होते रडून हे करून की यांना तर म्हणजे ह्यांच्या घरी सगळी शांतताच असते आणि ह्यांच्या घरी तसलं तर काही प्रकार नाही, मानसिक काय त्रास वगैरे आहे का किंवा काय. तर म्हटलं तसलं पण काही नाहीये. मग तिथं पण त्यांना काय कळलं नाही त्या डॉक्टरांना. मग तिथून मग काय केलं, मिस्टरांना कॉल करून करून पण मिस्टर काही फोन उचलत नव्हते. मग नंतर अचानक उचलला आणि मग नंतर त्यांनी मेडिक्लेमचं विश्रांतवाडीत केदारनाथ हॉस्पिटल तिथं मला घेऊन गेले. मग तिथे गेल्याच्या नंतर पण डॉक्टरांना काहीच कळलं झालं की मला काय झालंय नक्की. काही म्हणजे हेच होत नव्हतं. आणि मग नंतर त्यांनी मला MRI करण्यासाठी मला परत तिकडे चंदननगरला जायला सांगितलं. तर तिकडं पण गेल्यावरती वाटतं मी म्हणजे माझ्या ह्याच्यातच आपाच म्हणजे पूर्ण सोडला होता. मी उठ म्हणलं की झोपायचे आणि झोप म्हणलं की उठून बसायचे. आरडाओरडा करायचे. तिथं डॉक्टरांना वगैरे काही पण बोलायचे, म्हणजे असं झालं. आणि MRIच्या मशीनमध्ये पण मला त्यांनी हे केलं तर मी त्याच्यात पण उठून बसले होते. म्हणजे ते सगळे मला आता आमचे घरचे सांगतात की तू काय काय करायचीस ते. मग मला काही माहिती नाही. मग नंतर ह्यांनी माझ्या मिस्टरांनी संत रामपालजी महाराज यांना म्हणजे प्रार्थना लावली की मला असा असा त्रास होतोय. तर ते म्हणले म्हणजे ठीक होईल. त्याच्यानंतर मग मी 3:30-4 वाजता जराशी म्हणजे स्थिर झाले होते. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी मग मी सगळ्यांना ओळखू लागले, बघायला लागले, बोलू लागले. आणि मग फक्त 3 दिवस म्हणजे पॅरालिसिस एवढं माझं डेंजर होतं ते की फक्त 3च दिवसात मला डिस्चार्ज भेटला त्याच्यातून. डायरेक्ट सुरुवातीला तर ICUतच टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही हसायला म्हणजे बोलायला लागले सगळ्यांच्या बरोबर. असं झालं होतं माझ्याशी. परत मला म्हणजे गुप्त रोग टाईप एक झालं होतं. म्हणजे जॉबला असायचे, स्टँडिंग माझं पूर्ण म्हणजे असायचं. ते बॅक पेन तर ते त्यांनी व्हायचंच. पण त्या डॉक्टरांनी हाडकाचं पाणी काढलं खालच्या,
तेव्हा त्यांना म्हणजे कळलं की नक्की काय म्हणजे गुरुजींना प्रार्थना केल्याच्या नंतर ते त्यांना म्हणजे त्यांनी ते निदान निघालं की म्हणजे मला नक्की काय झालंय, म्हणजे मणक्याचं ह्याच्यात पाण्यात म्हणजे इन्फेक्शन झाले, मग ते मेंदूच्या शिरा वगैरे त्याच्यातून म्हणजे निदान निघाल्यासारखं झालं की हे पॅरालिसिस. मग तेवढ्यात त्यांनी म्हणजे म्हणले फक्त नाही काय नाही नॉर्मल आहेत ह्या. का तर MRI पण माझा एकदम क्लिअरच होता. रिपोर्ट पण म्हणजे नंतर नॉर्मल. म्हणजे तिथं ते सिस्टर ब्रदर वगैरे होते तर ते पण लागले म्हणायला, तुम्ही काल कशा होत्या, काय बोलत होत्या आम्हाला, काय म्हणत होत्या, तुम्ही आज कसे एकदम हसताय वगैरे हे करताय. मग ते पण झालं आणि मग मी चालत म्हणजे पॅरालिसिस झालेला माणूस बिलकुल चालत येत नाही. मी वरच्या सेकंड फ्लोअरला होते का कुठं पण तिथून चालत घरी आले होते. परत म्हणजे माझ्या आई वडिलांनी म्हटले नाही कोल्हापूरला पण हिला न्यायचे निपाणीला दाखवायला. तर निपाणीला पण म्हणजे स्पेशालिस्ट आहेत. पण नंतर परत भाऊ म्हटलं नाही जेजुरीत पण आहेत एक, तर आपण तिथं जाऊयात. मग तिथं पण गेलो आम्ही गाडीत बसून. तर उतरताना म्हणजे आता पॅरालिसिस माणूस कसं असतंय की त्याला धरून चालले, कुठं काय केलंय, व्हीलचेअर हे ते. पण नाही, मी तर अशी तडफडत आपली चालले होते छान. तर डॉक्टर म्हणतात कोण पेशंट आहे, तर म्हटलं मीच. आणि मग जाऊन बसले चेअरवर आणि मग त्यांना रिपोर्ट वगैरे दाखवलं. म्हणलं तुम्हाला तर काहीच नाही झालेलं. मग ठीक आहे, आम्ही 2 मिनिटातच परत माघारी घरी. मग म्हटलं जाऊ देत. मग मला बाकीचं कुठंच नेलं नाही किंवा काय नाही. संत रामपालजी महाराज यांच्या म्हणजे शरणात आल्याच्या नंतर मी तर म्हणते ना की मला जीवनदानच भेटल्यासारखं झालं. का तर माझ्या मिस्टरांची आई पण म्हणजे माझा मुलगा आता 13 वर्षाचा आहे, तर त्या टायमात 12 वर्षाचा होता. तर म्हणजे असं वाटलं की त्यांची पण आई त्याच वर्षी म्हणजे गेली होती. म्हटलं आता माझा पण मुलगा काय तसंच होते की काय. म्हणजे एवढ्या ह्याच्यातून म्हणजे संत रामपालजी महाराज यांनी म्हणजे मला पूर्ण वाचवल्यासारखं झालं ते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला जो अर्धांगवायूचा झटका आला होता त्यातनं आपल्याला पूर्णपणे संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि केवळ त्यांना प्रार्थना केल्यामुळे आपण त्यातून बाहेर आलात. तर मला असं विचारायचं की या गोष्टीला आजच्या डेटला, आजच्या घडीला किती दिवस लोटले आणि आपण त्या अर्धांगवायूसाठी आता कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधे घेत आहात का? मला तो झटका 16/12/2018 ला झाला होता. म्हणजे आता ते 2 वर्ष झाले बरोबर. तर मी ते 3च दिवस फक्त तिथं डॉक्टरांकडे होते. त्याच्यानंतर मी फक्त 8 दिवस त्यांचं जे रेग्युलर जे असतं चेकअप वगैरे किंवा त्यांचं जे गोळ्या होत्या त्यांनी दिलेले जेवढे डोस तेवढेच घेतले. त्याच्यानंतर बाकी एकही गोळी मी घेतली नाही किंवा त्यांना व्हिजिटला सुद्धा गेले नाही परत दाखवायला की मला काय होतंय की नाही. का तर म्हटलं काय विनाकारण गोळ्या खाऊन, का तर मला मी फिट वाटत होते. परमात्मा संत रामपालजी महाराजांना फक्त सांगितलं की परमात्मा परत दवाखान्यात म्हणजे जाऊ देऊ नका मला, एवढंच म्हटलं. परत नाही मग गेले मी तेवढ्याच ह्याच्यावर. संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या पूर्वीच्या व्यवसायातल्या ज्या काही आपण ज्या ठिकाणी नोकरीला होतात त्या ज्या काही आपल्या कलिग्ज आहेत, सहकारी आहेत, त्या सर्वांना उद्देशून आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना संदेश तर नाही म्हणजे एक प्रार्थना करू शकते की ज्ञान तुम्ही म्हणजे पुस्तकातून ते वाचा, सद्ग्रंथ खोला, सद्ग्रंथात काय लिहिले ते पहा आणि यानुसार म्हणजे संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये या. जर कोणी साधकाला संत रामपालजी महाराजांची शरण घ्यावीशी वाटत असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवरती खूप म्हणजे असे सत्संग आता चालू आहे. तर सत्संग चालू असताना जी स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होतात तर त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे पुस्तक पण मागवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही नामदीक्षा पण घेऊ शकता आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. धन्यवाद. सत्संग. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.